करुण स्त्रियेची चिंता तुटली कथा दावण्याची. रामचंद्रानं असणारा जर ठरवलं असलं तर आता झालो मी मुक्त, संन्यास घेतलाय, स्त्रीची चिंता सुटली, मी आता मला संसार नकोय म्हणून असा संन्यास तर घेतला नाही ना, असं पत्त केलं नाही ना, म्हणून मला असणारे विसरले नाहीत ना. नेमकं काय झालं असावं? संन्यास धर्म स्वभाव होता वेदान दिले भूता. आता वधून लंका नाता कुंटली कथा लंकेची. संन्यास घेतल्याच्या नंतर आता सगळे असणारे मोहमाया सोडलेली राहती. मग विचार केला असाल कशाला आता रावणाला मारायचंय, आपण आता संन्यास घेतलेला आहे, या संसारात पडायचंच नाही तर रावणाला तरी कशाला मारायचंय, असा विचार रामचंद्रजीने केला तर नसल. आत्वा आणि काय बुजा श्रीरामात्मा राम सहज. रावण हरितांची बाज समाधीचे जे प्रवेश काय झालं असेल नेमकं, काय आले नसतील. आत्मा राम आहेत ते असणारे एवढे समर्थ सवान आहेत, मग रावणाला का ते निपटू शकत नाही, का ते समाधी अवस्थेत ध्यानस्थ बसलेत कुठं, काय झालं मुद्रिके तुम्हाला सांग. समाधी चुके स्वभावता कैचा राम कैची सीता. रावणे हरविली माझी कांता येई रघुनाथा नाटवे. जर समाधी अवस्थेत ते बसलेच असते तर मग काय, कुठला रावण कुठली सीता काय काय आठवणार ना, ते एकदा ध्यानस्थ बसले की बसले. मग तसं तर झालं नाही ना, रामचंद्र समाधी अवस्थेत तर बसले नाहीत ना, नेमकं काय झालं असावं. समाधी चुके चुक संपन्न मिथ्याये प्रपंचाचे भान. मिथ्या श्रीराम रावण धावण्या कोण ते धावे. जर असणार ते समाधी अवस्थेत बसलेच असते तर कुठला रावण कुठला संसार सगळं माणूस विसरून जाते. बरं त्याला सावध करायला कोणी जाणार नाही, कोण जाणार. लक्ष्मण राम दोघं बसले असते तर कोणाला माहिती प्रसंग. मग असा तो विचार सीतामातेच्या मनात येऊ लागला आणि त्या अंगठी त्या असणाऱ्या मुद्रिकेला सीतामाता विचारू लागल्या. मुद्रिके सत्य सांग मदपासी श्रीराम तरी झाला संन्यासी. आत्वा समाधेची सेजेसी किंवा देहाची त्यागिले. मुद्रिके मी तुला एवढं विचारते, एवढं व्याकुळ होते, तुला सगळं काही सांगते, काय झाले नेमकं सांग सत्य. रामचंद्र देव निघालेत का, संन्यास घेतला का, निद्रा अवस्थेत आहेत का राक्षसांनी मारलंय का, रामचंद्रांनी असणारे ध्यानस्थ बसले, काय झाले हे सत्य कथन तुम्हाला सांगशील का माझंच ऐकून घेशील, असं सीतामाता त्या मुद्रिकेला बोलू लागले आहे. मुद्रिके मनाच्या लक्षण निमाले श्रीराम लक्ष्मण. हेची तुझे मनोवचन अति सावधान निदामने. ज्यावेळेस तू असणारे रामचंद्राच्या हातातून इथपर्यंत आलीस आणि मला काहीच बोलत नाहीस, याचा अर्थ एकच आहे की राम लक्ष्मण निमाले असावं. आणि जर निमाले म्हणूनच तुम्हाला बोलत नाहीस, तू मौन धारण केलास, असा विचार सीतामाता त्या मुद्रिकेसमोर व्यक्त करू लागल्या. आबोले पणे जाच्या काही त्याची आदान मर्यादा नाही. हे तव वर्तते तुझे ठाई वानू काही गुण तुझे. ग्रंथकर्ते एकनाथ महाराज सांगतात काही काही ठिकाणी आबोलाच सगळं काही सांगून जातो. तसं तुझा आबोला आहे तेच मला सगळं काही सांगून चाललाय. आतापर्यंत मी एवढं बोललो, तू एकही शब्द बोलत नाहीस, याचा अर्थ निश्चित माझ्या रामचंद्रासोबत काहीतरी झालेलं आहे. माझी वस्ती वाम भागी तू वत्ताची दक्षिणांगी. श्रीरामाच्या अंग संगी तू सर्वांगी सर्वज्ञ. मी डाव्या हातातून आहे, बरोबर आहे ना मामा, तू उजव्या हातातली आहेस, त्यामुळे तुला सगळं माहिती आहे. वांगमन म्हणजे डावा हात, बरोबर आहे ना. हा, तर तुला सगळं माहिती आहे, तरी तू असणारा काही प्रसंग मला सांगायला तयार नाहीस. आपण दोघं सोबती आहोत. जसं मी असणारे डाव्या हातानं 24 तास सोबत राहते, तशी तू रामचंद्राच्या उजव्या हातात 24 तास सोबत राहिलेली आहेस. संपूर्ण रामचंद्रांना जितकं मी ओळखते तितकं तू ओळखतीस. मुद्रिके मग मला खरं सांग नेमकं झालंय काय. सद्गुरु अंगीचे आचरण नित्यान मानी चिता ज्ञान. तिचे करीन येळन उपेक्षण करीच. राम मुद्रा चकन ती सदैवनिया ती सन्मान. मुद्रा बंधुळा विरवून काय आपण पुसत असे. एवढा असणाऱ्या ती रामचंद्राची मुद्रा होती
आणि रामचंद्राच्या मुद्रेला एवढं विनंती करू लागली, एवढं सांगू लागले, एवढं विचारू लागले, तरी ती मुद्रिका असणारा काहीच बोलना गेली. अशा प्रकारचं ग्रंथ करते सांगतात. कैचोनी चालविल्या वाटा, कैचोनी उलंगविल्या घाटा, समुद्र तारोनी आदुत्तर मोठा, कैचोनी परत वाटा आलीसी. बरं जाऊ दे, रामचंद्रांचं काय झालं असेल, कसं झालं असेल, तुला सगळं माहिती, तू सांगत नाहीस. ठीक आहे, राहू दे. पण तू इथं कशी आलीस, समुद्र ओलांडलास कसा, इथपर्यंत माझ्यापर्यंत कशी पोहोचलीस, एवढं तर सांगशील. अशा प्रकारचे सीता माता त्या मुद्रिकेला विचारू लागली. मज संभो खावा वया येता, तुझं काय दाडिले श्रीरघुनाथे, आईचे बोलत बोलत तेथे पडे मूर्तीत जानकी. तू इथं कशी आलीस तेवढं तर मला सांगशील. तुला कोण पाठवलंय, माझं तोंड बघायला आलीस का तू इथं, नुसतं तोंडच बघायला रामानं तुला पाठवलंय का, अशा आपल्या दुःख भावना सीता माता व्यक्त करू लागल्या. आणि व्यक्त करीत करीत मूर्छित येऊन त्या खाली पडल्या. सीता पडताची मूर्तीत हनुमान झाला संस्कित, श्रीराम विरयाती सत्पत प्राण निश्चित त्यागिले. लगेच असणाऱ्या रामचंद्रचा सीतामातेचा हा सगळा मुद्रिकेसोबतचा प्रसंग मारुतीराया पाहू लागले. सीतामाता मूर्छित पडलेली पाहिली. मारुतीरायाला वाटलं निश्चितच असणार मूर्छित येऊन सीतामाता देहत्याग करीत सगळा अनर्थ होईल, असा विचार मारुतीराया करू लागले. काय करतात, देखता श्रीराम मुद्रेसी, श्रीरामनी माला वनवासी, दरोनिया नित्य मानसी, निज देयाची त्यागिन. आतापर्यंत सीतामाता मुद्रिकेला बोलू लागल्या, मुद्रिका एकही शब्द बोललेले नाही. निश्चितच रामानं देहत्याग केलाय असा सीतामाता मनात विचार करत्याल आणि आपला देहत्याग करत्याल. मग आपण काहीतरी केलं पाहिजे असं मारुतीराया विचार करू लागले. त्यागी ताची चिता श्रीराम म्हणे हनुमंता, समुद्र रंगन तत्वता करावया अर्था साधिले. जर असं झालंच, सीतामातेने जर असणारा देहत्यागच केला, तर मला रामचंद्र विचारतील, हनुमंता तू एवढा समुद्र उल्लंघन करून गेलास, त्याचा काय अर्थ झाला, मी काय उत्तर देऊ. मजाली अलंकात नचिताना रघुनाथ, वडवला ती अनर्थ तेने हनुमंत बा दुःखी. मग मोठं दुःख होईल. हनुमंतराया दुःखी झाले, इथं आले, सीतामातेने जो देहत्याग केला, कुठली लंका, कुठली सीता आणि कुठला रघुनाथ, काहीच मग त्याचा अर्थच माझ्या इथपर्यंत येण्याला राहणार नाही. मग त्यासाठी हनुमंतराय असणारे काय करतात, सीता पडताची मूर्छा पडण, हनुमंत मनी अति उद्गिन, हृदय स्मरता रघुनंदन, बुद्धी निर्विधन आठवली. लगेच असणारे हनुमंतराया दुःखी झाले. सीतामाता समोर मूर्छित पडलेली, हनुमंतराया दुःखी आहेत. एवढ्यात हनुमंतराया असणारे ध्यानस्थ झाले. रामचंद्रांनाचे असणारं स्मरण केलं, आठवण केली आणि रामचंद्राची आठवण केल्या केल्या हनुमंतरायाला बुद्धी सुचली. कोणती, सीता भावया सावधान आता करू श्रीराम कीर्तन, म्हणून आला कथा गायन करी आपण मारुती. सीतामातेला मुद्रिका मिळाली. कुणीतरी रामाचा दूत आलाय, कुणीतरी रामाची असणारी आपल्याला जी निशाणी ती भेटली, याचा अर्थ सीतामातेला असणारा हे एवढं कळालंय. मग आता सावध करण्यासाठी आपण रामकथा गायला सुरुवात करू असा विचार मारुतीरायाच्या मनात आला. कौशल्या गर्भी गर्भातीत दशरथी रघुनाथ, प्रब्रह्मा मूर्तिमंत त्रिवंशी अवतरला. लगेच असणारे मारुतीरायानं सीतामातेला सावध करण्यासाठी, आपली ओळख पटवून देण्यासाठी रामकीर्तनाला सुरुवात केली. कौशल्या मातेचा आणि दशरथ राजाचा सूर्यवंशी कुलाचा इथून असणारी रामकथा मारुतीरायानं सांगायला सुरुवात केली. राम प्रब्रह्मा सीता प्रकृती, श्रीराम चैतन्य सीता चित्त तितकी, श्रीराम धैर्य सीता धृती, श्रीराम आत्यगती अवतारू. त्या सूर्यवंशी धैर्यवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि तेवढाच धैर्यवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत माता सीता आहे. असं मारुतीरायानं त्या ठिकाणी कशा प्रकारे रामकथा गायला सुरुवात केली हे ग्रंथकर्ते सांगतात. रामाच्या चरित गुरुपित्र आज्ञा विकृत,
ब्रह्माचा निज भक्त स्वार्थ श्रीराम. भगवान ब्रह्माचा निज भक्त आहे, गुरुवचनार्थ आहे, पितृवचनार्थ आहे, असा प्रभू श्रीरामचंद्र आहे. कै वरद श्री दशरथ श्रीराम दाडीला दंड कारणाचे सीता लक्ष्मणा समवेते निघे रघुनाथ वनवास. रामचंद्र कथा गायले, सीता माता ऐकायली, सांगायले. काही मातेच्या वचनामुळं दशरथ राजानं रामचंद्रांना सीता वनात पाठवलं आणि सोबत सीता आणि लक्ष्मण पाठवले. हे कीर्तन मारुतीराया गायले आणि सीता माता ऐकायले. वनवास गंगा तटी वस्ती स्थान पंचवटी श्रीराम राईला जगजटी सीता गोरटी समवेत. असा वनवासात आले पंचवटी मध्ये जगजटी ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र राहिले होते, सोबत सीता माता आणि लक्ष्मण होते. आपल्या गायनातून मारुतीरायानं श्रीरामाची कथा गायला सुरुवात केली. शूर्पणखा करी चरणाचे जाणून या श्रीराम सज्ञान तिचे घेऊन या नागकान इटोंबन सोडिली. त्या ठिकाणी शूर्पणखा नावाची राक्षसी नालती, ती छळण करू लागली. रामचंद्रानं ओळखलं, तिचं नाक कान छेदलं. तिचे कवारी दारुण त्रिजला मारिला खरं दूषण श्रीरामे घेऊन या जन्मस्थान दिदले तान ब्रह्माण. एवढा प्रभू श्रीरामचंद्राचा पराक्रम सांगू लागले. त्या असणारा खरदूषणाचा कैवार घेऊन, त्रिशलाचा असणारा नाही शृपनखेचा ना, शृपनखेचा कैवार घेऊन खरदूषण आलते, त्याला सुद्धा रामचंद्रानं मारलं. मृग कंचुकीचा सोबता मृग पाठी धाडिले श्री रघुनाथा चरोनी दवडिले सौमित्रा हरिली सीता रावणे. ते असणारी आपली रामकथा मारुतीराया सांगायला. कशामुळं? सीतेला विश्वास बसावा म्हणून, सीता सावध व्हावा म्हणून सांगायले. सीतेला असणारा मृग म्हणजे हरणाच्या चोळीचा मोह झाला, रामाला पाठवलं. रामाचं लक्ष्मणाचं छळण करून लक्ष्मणाला पाठवलं. तेवढ्यात कपटी रावणीने सीतेला छळलं. श्रीराम आणि लक्ष्मण करता सीता गवेषण जटायुवारायणाची रण दोघे जण तेथे आले. मग असणाऱ्या छळल्याबरोबर राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत फिरू लागले. त्यांना जटायू भेटले. रथ पात छत्रपात पक्षे गांधीला लंकनाथ जटायू रावणे पाडीला तेथ श्री रघुनाथ तेथे आला. मारुतीराय असणारे कथा सांगायले बरं का, तर ते असणारे कशाला शोध घेऊ लागले. रथपात म्हणजे जिथं रथ ज्या दिशेने आलाय, कुठं छत्र गळायले, कुठं असणारे वस्त्र गळायले, कुणा करीत असणारे जटायू पाशील राम आणि लक्ष्मण पोहोचले. राम कृपाळू परिपूर्ण करोनिया जटायू धरण कबंध मारून या जाण आले आपण किष्किंदे. एवढे कृपावंत रामचंद्र आहेत की त्या जटायूचा उद्धार केला. पुढे असणारे येताना कबंध राक्षस मारला आणि ते किष्किंदे मध्ये आले. श्रीरामाने जोड्या वारीसी राजा दिले सुग्रीवासी एवढा राजा अंगदाची वानराची निज सख्ये. ज्यावेळेस ते किष्किंध्यात आले त्यांनी वालीच असणार त्या ठिकाणी युद्ध केलं. अंगदाला असणारं राज्य, सुग्रीवाला असणारं राज्य दिलं, युवराज अंगदाला केलं. अशी रामकथा मारुतीराया गाते. सीता माता असणारा मूर्छित अवस्थेत ऐकतात. तुझे शुद्धीची निवृत्ते श्रीराम पाठविले माते तुझे भेटी लागी व्रत श्री रघुनाथे धरियले. त्यात असणारा सुग्रीवाचा मी सेवक हनुमंत तुझ्या शोधासाठी मला प्रभू श्री रामचंद्राने इथपर्यंत पाठवले माते. अशा प्रकारे मन तीर पाठवला असताना ही मुद्रिका आम्ही सोबत घेऊन आलोय. हे मारुतीराया कथा सीते मातेला सांगू लागली. शिळी बांधून या सागरात पुत्र प्रधान निशाचर येणे जीवन यादाच्या चिर सीता सुंदर उतरणे. आता रामचंद्र असणारा या धातोंडाच्या रावणाला येणार आणि याला असणारा विध्वंस करून सीता मातेला नेणार. तुम्ही असणारा बेसावध राहा. मारुतीराया रामकथा सांगतात सीता मातेला. विश्वासू मानिला वांडरा म्हणून या खुना निलिया मुद्रा सांडून या दुःख निद्रा भेटे कपिंद्रा राम दूता. सीता माता तुम्ही विश्वास ठेवायचा नाही म्हणून ही मुद्रिका मी घेऊन आलोय. हे मी तुम्हाला कथा सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. मारुतीराया सीते मातेला सावध करण्यासाठी सगळा घडलेला वृत्तांत सीते माते समोर सांगतात. ऐकोनी श्रीरामचरित चिता झाली सावचित्त
कथा अनुवादावर शांत अति स्मित जानकी. लगेच सीते मातेला आनंद झाला, घडलेला कोणला बी असणार कसं ते मागलच्या बाबाने एखादा घडलेलं भविष्य सांगावं लगेच विश्वास होते. म्हणून एवढं खरं सांगितलं मला 100% करेल. माझ्या घराचा दरवाजा सुद्धा त्यांनी दिशेनं ओळखीला. आपल्यासारखीच गता असती. तसं बसणार सीते मातेला पटलं. मारुती रायानं 12 वर्षाचा इतिहास सांगितला. निश्चितच माझ्या रामचंद्रानं मारुती रायाला पाठवले म्हणून सीता माता आनंदित झाल्या, सावध झाल्या. रचने कवळा श्री रघुनाथ माझा जावया येत. वृक्ष कथा अनुवाद आला निश्चित श्रीरामे. लगेच असणार एवढा राहिलेला वृत्तांत सांगितला. माझ्या रामचंद्राच असणार इथं आले. वृक्षाची पूजे करून नमन कोण करीतो श्रीराम कीर्तन. त्याचे पाहिलं मी वदन लोटांगण त्याची माझे. सीता माता झाडाखाली बसल्यात, रामकथा सांगायलेत. सीता मातेने झाडाला नमस्कार केला. हे वृक्ष राजा, नेमकं माझ्या रामचंद्राची एवढी कथा सुंदर कोण सांगायले त्याला असणाऱ्या माझ्या समोर येऊ दे, त्याचं दर्शन मला घेऊ दे. ज्याची श्रीराम कथेची शैली त्याची चरणीची धुळी. मी वंदीन चुक जमेळी मुख मजम जवळी दावावे. ज्याने एवढी श्रीराम कथा सांगितली त्याच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लावू दे. एवढं पावन काम होणार आहे. तो कोण आहे त्याला मला समोर दाखव वृक्ष राजा. अशा प्रकारची विनंती माता सीता अशोक वृक्षाला करू लागल्या. ज्याचे मुखी श्रीराम कीर्तन त्याचे मदत कथा वंदन. परम सुख समाधान कृपा करावे भेटावे करून. एवढं आतापर्यंत झालं. मुद्रिका आली, एवढं रामकथा ऐकली. ज्याने मुद्रिका आली त्याला मला प्रत्यक्षात दर्शन होऊ दे. एवढे माझ्यावर उपकार करा अशा सीता माता विनंती करतात. सीता प्रेम निजचित्त प्रमोद कंठ अति भावार्थे. जेने खून मुद्रा आणली येथे कृपावंते भेटावावे. सीता माता आव्हान करू लागल्या. ज्याने रामकथा आतापर्यंत एवढी गोड गायली, इतिहास सांगितला, ज्याने माझ्या श्रीरामाची मुद्रा इथपर्यंत आणली तो कोण आहे त्याने माझ्या समोर यावं आणि मला दर्शन द्यावं. ऐकून चितेचे वचन हनुमान सगळं उतरून. चितेची गाली लोटांगण मस्तकी चरण वंदिले. बरोबर झाडावरून खाली उतरले, सीते मातेला वंदन केलं. सीता दे कोण या दृष्टी चितेची हनुमान निकट भेटी. हनुमंताची चरण हर्षपोटी आनंद सृष्टी समयो. सीते मातेला समोर बघितले, वंदन केलं. मारुतीरायाला आनंद झाला. आनंदात मारुतीराय असणारे नाचू लागले. महानिधीचा लाभ झाला श्री विद्धी तुळदत्के प्रोसेसिला. ही काही काळ जिंकून या डेला तो पाड झाला हनुमंताची. हनुमंताला असणारा एवढा आनंद झाला. ज्यासाठी मी एवढा सागर पार करून आलेलो होतो, एवढा असणारा मी उतार घेतला होता, तर माझ्या प्रभू श्रीरामचंद्राला वचन दिलं होतं ते सगळं आता सत्यात उतरलं. तेने हर्षकणीमुळे गडबडा पायावरी डोळे. आनंदाश्रू सवती डोळे चुक कल्लोळे नाचत. एखादा एवढा आनंद. आता आपल्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे एखादी कुस्ती असती आणि आपला पैलवान जिंकाव कसा आनंद होतोय तसा प्रकारे आनंद मारुतीरायाला झाला. तिथं मी ज्या कामासाठी आलतो त्या सीते मातेचा शोध लागला. नुसता लागलाच नाही, सीते मातेला मुद्रिका दिली, रामाची असणारी ओळख पटविली आणि हे सगळा वृत्तांत मारुतीरायानं पाहिला आणि आनंदाने मारुतीराया उड्या मारू लागले. तिथं असणारे लोळू लागले. धाव धावनिया पाया पडे सद्गत कंठेच प्रेम रडे. उच्च नाचोनिया पुढे हर्ष उडे वानर. आनंद अश्रू डोळ्यात येऊ लागले. याचसाठी केला होता मी आता असं. तो असणारा दिवस आज आलाय. किती मला आनंद झालाय. मी माझ्या रामाच्या प्रभूच्या असणाऱ्या सेवेमध्ये पूर्ण यशस्वी झालो असं म्हणून मारुतीराया आपला आनंद व्यक्त करू लागले. कुठं? सीते मातेच्या समोर. येतेचा पडली सीता कार्य सिद्धी श्री रघुनाथा. हे चाले हनुमंता उल्हासत्ता उन्मत्त. ग्रंथ करते एकनाथ महाराज सांगतात येथे सापडली सीता कार्य सिद्धी हनुमंता. कार्य हनुमंताला जी जबाबदारी दिली रघुनाथानं ती पूर्ण झाली. कारण त्या हनुमंतरायाला सीता माता सापडली म्हणून हनुमंतराया असणारे एवढा आनंद त्या ठिकाणी व्यक्त करू लागले. सीता विचारी हृदयात हा मनविता रामदूत.
रामाची कैचा हनुमंत पूर्व वर्तांत मी जाणे. इकडं सीता मातेला हनुमंताला पाहिलं, आनंदात नाचायलाय. मात्र सीते मातेला प्रश्न पडलाय, हा राम भक्त आहे, सांगतो राम भक्त आहे, पण ज्यावेळेस मी रामासोबत होते त्यावेळेस ताळ नव्हता. मग नेमका रामाला भेटला कुठं, रामाची याची भेट कुठं झाली, हा राम भक्त कसा झाला, ते मला आधी ऐकून घेणं उत्सुकता होती. म्हणून सीता माता मारुती रायाला काय म्हणतात, राम लक्ष्मण दोघ्या वीर त्या सवय नाही नर वानर, कैचे नेनोय वानर नाना विकार करीत आहे. हा कुठला आहे, एवढा आनंद झाला, नाचायला उड्या मारायला, म्हणजे रामाची कांता सापडले म्हणाले. मात्र ज्यावेळेस असणार आम्ही वनात आलतो त्यावेळेस फक्त आम्ही तिघं होतो. शूरवीर कोण, प्रभू श्री रामचंद्र सोबत लक्ष्मण आणि मी. कुठं भेटला वानर, याचा रामाचा काय संबंध, हा कसला रामदूत आहे, का उड्या मारतोय, नक्की हा कपटी रावण आहे. हा तरी रावण निश्चयाची पहिले होऊन आला संन्यासी, आता आला वानर वेशी नये याची ईश्वरसो. याच्यावर मला विश्वास नाही. ज्यावेळेस पहिल्यांदा रावण आलता तेव्हा संन्यास येऊन आलता आणि संन्यास येऊनच मग हात काढलाय, आणि आता वानराच्या रूपात रामदूत म्हणून आलाय आणि माझ्यासमोर असा नाचायलाय. मग कुठलाच रामदूत असणारा वानर रामदूत माझ्या रामासोबत नव्हता, निश्चित हा कपटी रावण आहे. परी आवडतो श्रीराम कथा कपटी म्हणून हनुमंता, मी देखते स्वप्नावस्था तेची सीता अनुवादे. इकडं सीता मातेला असा विचार आला, पण दुसरा एक विचार येऊ लागला, जर हा कपटी रावण आहे तर पूर्ण रामकथा यांनी सांगितली, आणि जो रामकथा सांगतो तो निश्चित असणारा खोटा नाहीये. मग याला असणारा कपटी कसं म्हणावं, याला कपटी म्हणून आहे. इकडे सीता माता दोन्ही बाजूने विचार करू लागल्या. बद श्रीरामाचे नित्य ध्यान तने मी हे देखे स्वप्न, रामदूताचे आगमन सर्वता जाण घडेना. असं तर होत नसेल. आतापर्यंत मी रामचंद्राचं नुसतं ध्यान करीत बसले होते, आणि ध्यान करीत बसले असल्यामुळे कदाचित मला स्वप्न तर पडलं नसेल, कुणीतरी रामदूत आलाय आपल्या समोर नाचायलाय, मी स्वप्नात तर नाही ना, असा विचार सीता मातेच्या मनात येऊ लागला. दुर्गम दुर्ग लंका पुराण दुर्धर सागर, आचक मन असती दुस्तर केवी वानर प्रवेशे. एवढी दुर्लंका, एवढा मोठा कन्न सागर आहे, एवढा असणारा पावला पावला राक्षस पुत्र एवढा अशोकवन आहे, आणि इथं वानर येईल एखादं, ते मी रामापासून कसं शक्य, नाही नाही मी स्वप्न पडतंय मला, असा विचार सीतामातेला येऊ लागला. रावण राणी अंशात वन अतिगुप्त, तेथे प्रवचने रामदूत, हा सत्यार्थ घडेना. हे घडणं शक्यच नाही. एवढा लांब असणारा धुतांत गुपित असणारा अशोकवन आहे, तिथं रामचंद्राचा माणूस येईल होय, आणि ते मी एवढा समुद्र पार करून ते मी वानर जातीतला, नाही नाही मला स्वप्न पडायले, नक्कीच हे वानर नाही, रामाचा दूत नाही, असे विचार सीतामातेच्या मनात येऊ लागले. जरी मी माणूस स्वप्न तरी मी आहे सावधान, नाही निद्रा स्वप्नवान सत्य गमन वानरू. असे विचार यायला मला स्वप्न पडायला काय, पुन्हा विचारायला जर स्वप्न मला तुम्ही सावध आहे, जागी आहे, समोर मारुती नाचतोय, हे वानर नाचायले, म्हणजे स्वप्न तर नाही, मग नेमका काय प्रकार आहे, असा सीता मातेला पुन्हा प्रश्न पडला. श्रीराम कथा अनुवादच धन्य धन्य श्रीराम भक्त, माझे निभाग्य हनुमंत आला शुद्ध अर्थ कैवारी. नाही, निश्चित हा रामदूतच असावा. एवढा वेळेला प्रसंग प्रभू श्री रामचंद्राचा यांनी कथन केलेला आहे. रामकथा करतोय, राक्षसाच्या तोंडाला राम नाव येतच नाही, राम नाव फक्त राम नाम हे सद्भक्ताचे येत आहे, त्याअर्थी हा निश्चित सद्भक्तच आहे, असा सीतामातेला पुन्हा विचार आला. मिथ्या मनोनय हनुमंता जे बोलले ते सत्य वार्ता, याची या पूर्वाव्रतांता पुसो आता या पासी. खोटं म्हणणं जमत नाही. रामचंद्रानं जर असणार हनुमंताला मी खोटं म्हणू, तर आतापर्यंत त्यांनी मागे घडलेला संपूर्ण इतिहास सांगितलाय रामचंद्राचा, ते तर खोटं नाही.
आणि ते तर राक्षस सांगू शकत नाही. नाही, निश्चित रामाचा दूत असणार आहे. फक्त हा कसा आहे, कुठं भेटलाय, कुठं याची वेळ झाली, कसा राम भक्त झाला हे तर जाणून घेतलं पाहिजे. असा विचार सीतेमातेला आला आणि त्या विचारानं सीतामाता काय म्हणतात, चिता पुसेल व्रतांत सत्य सांगेल हनुमंत, त्या कथेचे कथार्थ मुख्य मोक्षार्थ मुमुक्षा. ग्रंथ करते एकनाथ महाराज सांगतात आता उद्याच्या अध्यायामध्ये सीतामाता असणारी हनुमंताला विचारणार आहे, तुझा खरा भेट कुठं झाली, तू खरा कुठं तुझा असणारा तू दूत कसा झाला, आणि ती कथा हनुमंतराया सीतेमातेला सांगणार आहे. ही ऐकायसारखी रसा कथा आहे. आपण ही उद्याच्या अध्यायामध्ये पाहू. श्रोती दिली अवदान कथा होय चैतन्य घन, श्रोती कथेची निज जीवन एका जनार्दनी कृपाळू. कृपाळू संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात, श्रोते हो सावध राहा, सावध होऊन ऐका. अर्जुनाचं चिंतन करणारी एक अशी कथा आहे की रामाची आणि लक्ष्मणाची, भक्ताची आणि परमेश्वराची भेट कशी झाली, कुठं झाली याची वृत्तांत कथा ही उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. फक्त वेळेवर येऊन सावध होऊन ऐका. एका जनार्दनी चरण चिता मार्वती संभाषण, हे गोड रामायणी रामायण श्रोती अवधान मत द्यावे. श्रोतो एवढंच करा, रामाची असणारी मारुतीची भेट कुठं झाली, कशी झाली हे सगळं रम्य गोड रामायण उद्याच्या अध्यायामध्ये. फक्त सगळेजण असणार व्यवस्थित आणि लवकर वेळेवर या असं सांगताय गोपाळ भाऊ संत एकनाथ महाराज सांगायचे. स्वाती त्रिवार्त रामायण सुंदर कांडे का कार्तिकाया, सीता अनुवाद नामोद्या पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम सीता कांत समजे जय राम. महाराज भगवान की जय. आम्हाला सांगायची गरज नाही, तुलाच पटकन आम्हाला सांगायची गरज नाही. अजून बोर होऊ लागला, म्हणावं लागलं.